ताडोबातून आणलेल्या तारा वाघिणीचा पाटण तालुक्यात मुक्त संचार. माईंगडेवाडी जिंती परिसरात पाहायला मिळाली तारा वाघीण. बसमधील प्रवाशांनी तारा वाघिणीला केले कॅमेऱ्यात कैद. ताडोबा जंगलातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तारा या वाघिणीला काही दिवसापूर्वी सोडण्यात आले असून या तारा वाघिणीचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात विविध ठिकाणी संचार सुरू आहे. या वाघिणीच्या गळ्यात वनविभागाने GPS कॅमेरा लावल्यामुळे वाघिणीचे लोकेशन वनविभागाला पाहता येते. सध्या या वाघिणीचा संचार पाटण तालुक्यातील माईंगडेवाडी जिंती परिसरात पाहायला मिळाला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. माईंगडेवाडी सकाळी बसमधून निघालेल्या बसचालक संदीप जाधव यांना व प्रवाशांना रस्त्यात या तारा वाघिणीचे दर्शन झाले. तिच्या गळ्यात पट्टा असल्याने ती तारा वाघिणच असल्याचे सिद्ध झाले. दरम्यान बसमधील लोकांनी या तारा वाघिणीला कॅमेऱ्यात कैद केले. दरम्यान तारा वाघिणीच्या मुक्त संचारामुळे पाटण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पर्यटन व पक्षीप्रेमींमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड.